नमस्कार. आपण बनवलेला आहे अक्षय तृतीयानिमित्त हे कुलाचार करण्यासाठी नैवेद्याचं ताट, पुरणपोळी, आमरस, कटाची आमटी, वरण भात, बटाटा भजी, आळूची वडी आणि मूग वडा अशा प्रकारे ताट बनवलेलं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. अक्षय तृतीयेच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ही डाळ घेतलेली आहे, 1/2 किलो डाळ आहे, हरभरा डाळ. त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि 10 ते 15 मिनिट तशीच पाण्यात ठेवायची आणि धुवून घ्यायची तिला. आता कुकरला लावायची. तर डाळीचं प्रमाण बघतात 4 पट आपल्याला पाणी घालायचे, म्हणजे 4 वाट्या पाणी घालायचे. म्हणजे आपल्याला कट काढायचा असतो कटाच्या आमटीसाठी, त्यामुळे 1 वाटी जास्त घालायचं आहे. अशा प्रकारे 4 वाट्या पाणी घातलंय. डाळ आता स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यामध्ये घालायची. सुरुवातीला 2 शिट्ट्या किंवा 3 शिट्ट्या होईपर्यंत फुल फ्लेमवरती ठेवायचं आणि नंतर कमी फ्लेमवरती परत 10 मिनिटं ठेवायचं, म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली जाते. पाहू शकता आता हे झालेलं आहे डाळ शिजून आपली. त्यातलं आता आपल्याला पाणी म्हणजे कट काढून घ्यायचं आहे आपल्याला कटाच्या आमटीसाठी. अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला आपण आता तडका देऊया. तडका म्हणजे आपल्याला त्यामध्ये गूळ घालून परतून घ्यायचे पुरणाला. जेवढी डाळ तेवढाच गूळ घालायचा आहे आपल्याला. तुम्हाला गूळ आवडत नसेल तर साखर घातली तरी चालेल. मागच्या वेळेला साखरेचं पुरण कसं बनवायचं त्याची ऑलरेडी रेसिपी टाकलेली आहे मी. म्हणजे साखर जर अशी घातली अख्ख्या डाळीत तर चिकट होते पुरण, त्यामुळे मी अगोदर दळून घेऊन नंतर साखर घातलेली मागच्या रेसिपीमध्ये आहे. साखरेचं पुरण कशा प्रकारे बनवायचं ते. हे आता व्यवस्थित झालेलं आहे आपलं पुरण. आता कढई सोडायला लागलं की समजायचं पुरणाचं माप बरोबर झालेलं आहे. आता थोडंसं जायफळ घालायचं आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. वेलची पूड घालायची थोडी, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल. साखर घालून केलेली बारीक, त्यामुळे पांढरी दिसते. आमच्या इकडे शक्यतो पुरणपोळी आणि आमरसाचा नैवेद्य असतो. अशा प्रकारे हे झालेलं आहे आपलं पुरण. त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता की अशा प्रकारे झालं की काढून घ्यायचं आपल्याला. आता जास्त जर झालं तर मग ते परत जास्त घट्ट बनतं. आपण आता पुरण दळायचं चाळणीवरती घ्यायचे. त्यामध्ये खाली एक पातेलं ठेवले मी आणि त्यावरती पुरणाची चाळणी ठेवली. गरम गरम लगेच होतं. गरम शक्यतो गरमच पुरण बारीक करून घ्यायचं.
5 मिनिटातच बारीक झालं ते. व्यवस्थित डाळ शिजलेली त्यामुळे झटपट होते. अशा प्रकारे बारीक होते. प्रमाण पाहू शकता, एकदम बरोबर आहे. असंच प्रमाण वापरून जर केलं तर नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा पोळे येतील. नक्की बनवून पहा. पुरण आता काढून घेतलेलं आहे. मस्त झालंय. आता आपण कटाची आमटी बनवायला घेऊया. हे कटाच्या आमटीचे शिजवलेली डाळ, आलं, खोबरं, काळा मसाला, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीसाठी 4 हिरव्या मिरच्या आपण बिना कांदा लसूण असं करणार आहोत. बिना कांदा आणि लसणाचे अजिबात वापर नाही करणार आहोत. नैवेद्यासाठी पाहिजे. खोबऱ्याचा किस भाजून घेतलाय. एक छोटी वाटी खोबऱ्याचा किस आहे. आलं भाजून घ्यायचे आपल्याला. त्यामध्येच मिरच्या घालायची. मिरची मी तुकडे करून घेतले. फक्त आलं, लसूण नाही आहे. हे मिरच्याचे मी तुकडे करून घेतलेत म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातात. ते उडत नाहीत. अख्खी मिरची जर असेल तर ती उडते. मिरच्या झालेल्या आहेत भाजून. काढून घ्यायच्या आपल्याला. तर डाळ भाजून घ्यायची. कटाच्या आमटीसाठी डाळ लागते. डाळीला जास्त भाजण्याची गरज नाही. काढून घेतलेले आहे. आता आपल्याला हे मसाला मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घ्यायचा आहे. आलं आणि मिरची घातलेली आहे. त्याला फिरवून घ्यायचं आहे अगोदर, ओला असल्यामुळं. आता त्यामध्येच खोबऱ्याचा किस घालायचा आहे आपल्याला. आणि डाळ पण टाकायची. डाळ जास्त बारीक नाही करायची आपल्याला. थोडीशी रवाळ ठेवायची. आमटीसाठी जास्त बारीक करण्याची गरज नाही. हे झालेली आहे आता बारीक. पाहू शकता. काढून घ्यायचे आणि दुसरी पण राहिलेली काढायची. ते आपला ज्या कट ठेवलेला आहे आपण त्यामध्ये टाकून घ्यायचा हा सर्व मसाले. झालेली आहे आता सगळी डाळ काढली मिक्सरमध्ये. आणि आता आपण आमटी बनवायला घेऊया. तेल घातलेलं आहे. भरपूर तेल घालायचं आहे. तर त्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे. कांदा नाही वापरलेला तर टोमॅटो घालायचा आहे. कढीपत्ता घातला अगोदर. तर टोमॅटो घालायचा. टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे. छान फ्राय करायचं व्यवस्थित, म्हणजे शिजला पाहिजे अशा हिशोबाने. सारखं हलवत राहायचं म्हणजे व्यवस्थित परतते. त्यामध्ये आपल्याला आता मसाले घालायचे. 2 चमचे काळा मसाला, धने पावडर, लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि एक छोटा चमचा म्हणजे पाव चमचा आपला ती काश्मीरी लाल मिरची पावडर. आणि आपण हे जिन्नस मिक्सरमधून काढून घेतलेले बारीक केलेले ते टाकायचे. डाळ, खोबरं, आलं, मिरची. पाहू शकता काय मस्त कलर आलाय आमटीला. सुवास पण खूप छान सुटलाय.
मस्त झालेली आहे कटाची आमटी आपली। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आपल्याला परत वरतून। त्यामध्ये आता आपण मळलेले जी कणिक असते ना गव्हाचं पीठ, ते असं चुरून टाकायचं कटाच्या आमटीमध्ये। खूप छान टेस्ट येते, नक्की बनवून पहा। ही माझी पद्धत आहे। थोडंसं पाणी घ्यायचं, चुरून घालायचं, त्यातलं पीठ काढून घ्यायचं आणि पाणी टाकायचं। असं 2-3 वेळा त्याला करून घ्यायचं आपल्याला तसंच। हे पाणी आता आपल्याला आमटीमध्ये घालायचे, परत करायचं आपल्याला 3 वेळा ते करायचं। आणि खाली राहिलेले जे थोडंसं राहते नंतर थोडंसं पीठ, ते आमटीत टाकू शकता किंवा आपण दुसरं पीठ मळलेलं असतं त्यामध्ये मिक्स करून पोळीसाठी वापरू शकता। ही वेगळी ट्रिक आहे, पाहू शकता। मस्त झालेली आमटी आता, खूप छान सुवास येतोय। पाहू शकता मस्त कलर आलेला आहे। ही वरून कोथिंबीर घालायची आपल्याला। तयार आहे आपली आता नैवेद्यासाठी कटाची आमटी, साईडला ठेवून द्यायची। आता आंबे घेतलेले आहेत। अक्षय तृतीया म्हणल्यानंतर नैवेद्यासाठी आंबा हा कंपल्सरी लागतोच। आपल्याला कट करून त्यातला गर काढून घ्यायचा आहे। एक हापूस आहे आणि एक बदाम आंबा आहे, त्यामुळे त्याचा कलर थोडासा हा गर वेगळ्या कलरचा निघलाय। 2 बदाम जो आंबा आहे त्याचा थोडासा असा पिवळसर आणि हापूसचा केशरी कलर आहे। त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आंबटनुसार, तुम्हाला जशी आवडेल तशी, आणि थोडंसं मीठ घालायचं। मिठाशिवाय आमरस चांगला लागत नाही। हे झालेलं आहे आता, काढून घ्यायचं आपल्याला। परत गर राहिलेला दुसरा पण काढून घेतलाय। पाहू शकता आमरस पण तयार झालेला आहे आपला झटपट। आता आपण मूग वडे बनवून घ्यायचे। मुगाची डाळ मी भिजत ठेवली होती, त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला। आणि थोडीशी कोरडी झाल्यानंतरच मिक्सरमधून काढायचं आपल्याला, म्हणजे त्याचे वडे बनतात, नाहीतर त्याला पाणी सुटते। तर मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे, त्यामध्ये 2-3 हिरवी मिरची आणि आल्याचे तुकडे टाकायचे आणि चवीपुरतं मीठ घालायचे। जिरं घातलंय, चवीपुरतं मीठ घालायचे। त्याला आपल्याला जाडसर काढून घ्यायचे, बारीक नाही करायचे जास्त। असे छान मग खुसखुशीत वडे बनतात। काढून घ्यायचे आपल्याला आता अशा प्रकारे। मी आता बटाटा भजी बनवायची आपल्याला, त्याचं पण लगेच पीठ बनवून घेणार आहे।
म्हणजे तळणीसाठी कढई ठेवली की एकदमच तळून घ्यायला. अशा प्रकारे आता हे 2 बटाटे आहेत, मी त्याचे साल काढून घेतले. आपल्याला त्याचे पातळ स्लाइस काढून घ्यायचे. बटाट्याचे स्लाइस जेवढे पातळ असतील तेवढे भजी छान होतात. हे झालेले आहेत आता बनवून. त्यांना आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचे धुवून. आता आपण भज्यासाठी पीठ घेऊया तयार करून. 3 चमचे मी बेसन घेतलेलं आहे, बेसन पीठ. 4 चमचे थोडंसं लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, हळद आणि 1/2 चमचा ओवा हातावर घेऊन मी चुरगळून टाकलेला आहे. आणि कोथिंबीर घालायची आणि त्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे पीठ व्यवस्थित. आपण एरवी भाज्यांना घेतो तसं. थोडंसं चिमूटभर खाण्याचा सोडा घातलाय. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं. जास्त पातळ नाही बनवायचं आणि जास्त घट्ट पण नाही बनवायचं. हे झालं आता मूग वड्यांसाठी. आणि हे आपलं बटाटा भजी बनवायचे त्यासाठी पीठ तयार आहे. आता कढई ठेवलेली आहे. सुरुवातीला पापड तळून घ्यायचे. माझे जुनेच पापड आहेत, ह्या वर्षी अजून बनवले नाही त्यामुळे व्हिडिओ पण नाही पडलेला. बनवणार आहे आता, नंतर मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. पाहू शकता जुने पण पापड अजून किती पांढरे शुभ्र आहेत. उडदाचे पापड आहेत. आता कुरड्या तळून घ्यायच्यात. तेल तापल्यानंतर एकदम झटपट तळल्या जातात. पाहू शकता. आता खिचे तळून घ्यायचे. खिचेची रेसिपी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. अशा प्रकारे आता पापड, कुरडई आणि खिचे तळून झालेले आहेत. आता आपल्याला मूग वडे बनवून घ्यायचे आहेत. अशा हातावरती छोटे छोटे बनवून घेणार आहे मी. जास्त मोठ्या आकारात नाही बनवले, छोटे छोटेच बनवलेत. मस्त कुरकुरीत बनतात.
तर झालेले आहेत, पलटून घ्यायचे आपल्याला थोडेसे झाल्यानंतर. कमी फ्लेमवरती तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि छान क्रिस्पी बनतात. फुल जर फ्लेम केली तर मग वरून फक्त लाल होतं आणि आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला कमी फ्लेमवरती तळून घ्यायचे. हे झालेले आहेत, आता ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे. मस्त झालेत, आता काढून घ्यायचे आपल्याला. पाहू शकता किती मस्त झालेले आहेत. आता आपण लगेच बटाटा भजी बनवायला घेणार आहोत. तर पिठामध्ये आपल्याला आपण ते बटाट्याचे स्लाइस करून घेतले होते ते बुडवून एक 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 सोडून घ्यायचं आहे, दोन्ही साईडनी पीठ लावून. पाहू शकता कसे फुगतायत मस्त. खूप छान झालेले आहेत हे पण. तुमच्या इकडे कशा पद्धतीने अक्षय तृतीयेसाठी नैवेद्य बनवतात कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशा प्रकारे तळून झालेले आहे आता आपले. तळून झालेले आहे आपले आता बटाटा भजी. आता आपण आळू वडी बनवतोय. तर तेच भाज्याला मळलेलं पीठ आहे, तेच पीठ आपण पानांना लावून घ्यायचं, आळूच्या पानांना. त्याचे देठ काढून स्वच्छ धुवून घेतलेत मी पानं. अशा प्रकारे त्याच्या वड्या बनवून घ्यायच्यात. तळून घेणार आहे मी वड्या, छान लागतात अशा तळून. त्याला वरतून पीठ लावून घ्यायचंय. अशा प्रकारे झालेलं आहे आता वड्यांना पीठ लावून. आपल्याला आता तळून घ्यायच्यात. पलटी करून घ्यायचे आहेत आपल्याला. मस्त कलर आलाय, पाहू शकता किती छान दिसतं. काही ब्राऊन आणि हिरवा कलर पानांचा. खूप छान लागतात. नक्की अशा प्रकारच्या वड्या बनवून पहा. काढून घ्यायच्यात आता. आता पुरणपोळी बनवून घ्यायची आपल्याला. व्हिडिओमध्ये पीठ कसं मळलेलं नाही दाखवलं मी, पण मागच्या वेळेला दाखवलं होतं तशा प्रकारे पीठ मळून ठेवलेलं आहे. आता आपल्याला अशा प्रकारे उंडा बनवून घ्यायचा आहे. त्यामध्ये पुरण घालायचं आहे.
सर्व बाजूंनी असं बोटाने मध्ये येईल अशा प्रकारे घ्यायचं आपल्याला. तोंड जुळवून घ्यायचं, त्याचं व्यवस्थित चिकटलं गेलं पाहिजे. ते पीठ त्याच्यावरती नाही हे करायचं, नाहीतर पोळी जाड होते. अशा प्रकारे व्यवस्थित उंडा सर्व बाजूला पुरण पसरेल असा करून घ्यायचा आहे. कडेकडेने लाटून घ्यायचे अगोदर. पीठ छान भिजलेलं आहे तर मस्त पोळी आली. पुरणाची पण कन्सिस्टन्सी व्यवस्थित झालेली आहे, त्यामुळे पोळी व्यवस्थित येते. तवा तापलेला आहे आता, त्यावरती आपल्याला पोळी टाकलेली आहे. ही भाजीत दुसरी लाटणार आहे मी. पलटून घ्यायची. तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला. वाटल्यास तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेल लावलं तरी चालेल. मी तूप लावून घेतलंय. मस्त फुगलेली आहे, पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. मस्त झाली पुरणाची पोळी. भाजलेली आहे आता. काढून घ्यायची, जास्त कडक नाही होऊ द्यायची. पाहू शकता हा काय जबरदस्त कलर आलाय पोळीला. आता हे दुसरी पण झाली. ते तूप लावून घ्यायचं आपल्याला आता. तुपामुळे पोळी खूप छान लागते. किती मस्त फुगलेली आहे, जबरदस्त. वा, भन्नाट दिसते. काढून घ्यायची आता ही पण आपल्याला. मस्त दिसत आहेत पोळ्या. आता आपण ताट भरायला घेऊया नैवेद्याचं. भात, वरण. नैवेद्याचं ताट म्हणल्यानंतर दूध हवंच. आपण आता पापड, कुरडई आणि तांदळाचे पापड हे ठेवून घ्यायचं आहे. आता ही आळूवडी ठेवली. मूग वडे, हे आता बटाटा भजी ठेवले. ताटात थोडीशी जागा केली मी आता. तर यामध्ये कटाची आमटी भरायची आपल्याला ताटामध्ये. भरगतचं ताट झालेलं आहे, जागा नाही आहे. मस्त, खूप छान झाली कटाची आमटी पण. आता आमरस भरूया. मस्त, खूप छान दिसतोय आमरस पण. त्यावरती आता
तूप घालायचं आपल्याला. आता ही ठेवायची, ही भरायची पुरणपोळ्या. मी 5 जणांसाठी बनवलेला आहे स्वयंपाक. अशा प्रकारे तुम्ही पण बनवून पहा. हे ताट तयार झालेलं आहे आपलं नैवेद्याचं अक्षय तृतीयेनिमित्त. लिंबू ठेवलेला आहे, काकडीशिवाय नैवेद्याचं ताट पूर्ण कसं होणार. वरण घालायचे भातावरती. तूप घालायचे आमरसावरती. तुम्हाला जर आवडत नसेल, पण देवाला घालायच लागतंय नैवेद्यासाठी. तुम्ही जर खात नसाल तर तुम्ही जेवताना घेऊ नका. दुधावरती टाकलंय थोडंसं तूप. नैवेद्याचं ताट आहे तयार आहे आपलं. आता हे अक्षय तृतीयेनिमित्त नैवेद्याचं भरगच्च ताट. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. काही कल्पना असतील तर नक्की सुचवा. वा, जबरदस्त झालंय, मस्त दिसतंय. असंच तुम्ही अक्षय तृतीयाला व्हिडिओ पाहून ताट बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. चला, तोपर्यंत रेसिपी बनवत राहा, खात राहा, आनंदी राहा. परत एकदा अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.